मग किती वाजता येतात ते रोज? 6:30. आजीला कोणता त्रास आहे आपण त्यांच्याकडून ऐकूया. काय त्रास आहे तुम्हाला? मला तरच काहीच नाही, गोळी नाही गाडी नाही. गोळी नाही, गाडी नाही. साखर मॉर्निंग मैत्रिणींनो, पल्लवी फिटनेस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपली सकाळची जी 5:30ची एक्सरसाइज आहे ती झाली आहे. त्याच्यानंतर मी आली इथे गार्डनला वॉकिंगसाठी. तुम्ही बघू शकताय. मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी तसंच फिट आणि हेल्दी राहण्यासाठी आपण रोज अर्धा तास किंवा 1 तास तरी एक्सरसाइज करत असतो. पण एक्सरसाइज केल्यानंतर बऱ्याच वेळा आपण वॉकिंग करत नाही, चालत नाही. तर आपण चाललं पण पाहिजे. चालणं पण फार महत्त्वाचं आहे आणि चालण्याचे पण अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपलं वजन कमी होतं, त्याच्यानंतर आपली पचनक्रिया सुधारते, रक्तातलं ऑक्सिजनची पातळी वाढते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा चालताना आपल्याला दम लागतो फास्ट चालल्यामुळे आणि आपलं जे हृदयाचं आरोग्य आहे ते पण सुधारतं आणि ऑक्सिजनची जी पातळी आहे ती पण वाढते. असे बरेचसे फायदे आहेत, तुम्हाला पण माहिती असणार आहे. पण माझी जी एक टिप्स आहे वजन कमी करण्यासाठी ती तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्ही जर 1 तास रोज एक्सरसाइज करत असाल तर अर्धा तास किंवा 45 मिनटं वॉकिंग पण करा. पण वॉकिंग असं मैत्रिणींसोबत करत असाल तर बोलत बोलत करायचं नाही, मागे पुढे करायचे आहे म्हणजे आणि फास्ट चालायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलणार नाही कोणाशी, शांततेत करणार वॉकिंग, त्यावेळेस तुम्हाला घाम पण भरपूर निघेल, दम पण लागणार आहे आणि त्याच्यानंतर वजन पण कमी होणार, फॅट लॉस कमी होणार आणि बरेचसे फायदे होणार आहेत. मी आणि माझे मिस्टर आम्ही इथे शेजारीच टेकडी आहे घराजवळ, छान गार्डन बनवलेलं आहे, तिथं रोज येतो. आणि आता सध्या मुलांना पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मला पण वेळ मिळतो आहे सकाळी वॉकिंगसाठी. आणि टेकडीवरती चढ उतार आहे त्याच्यामुळे चढताना दम लागतो आहे, भरपूर घाम पण येतो आहे. त्याच्यासाठी जे वजन आहे त्याच्यानंतर जो फॅट आहे तो पण कमी होत आहे आणि पचनक्रिया पण सुधारते. म्हणजे अनेक फायदे होत आहेत मला. तर तुम्हाला पण नक्कीच हे फायदे होणार आहेत. जर समजा तुम्ही वजन कमी करताय, फिट राहण्याचा प्रयत्न करताय, एक्सरसाइज पण करा आणि वॉकिंग पण करा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. माझं सुरुवातीला ज्यावेळेस मी वेट लॉस जर्नी सुरू केली होती त्यावेळेस माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, त्याला घेऊन मी रोज अर्धा तास किंवा 45 मिनटं चालायचे पण आणि 1 तास एक्सरसाइज पण करायचे. तर तुम्ही पण ही टिप्स नक्की फॉलो करा. मैत्रिणींनो, मला एक आजी भेटल्यात वॉकिंग करता करता आणि तुम्हाला माहिती आहे त्या 70 वर्षाच्या आहे. बघून वाटतंय का तुम्हाला 70 वर्षाच्या असं? आणि किती वर्ष झाले तुम्ही वॉकिंग करताय म्हणजे चालतायत त्या? भरपूर 10 वर्ष झाले त्या रोज सकाळी चालतात. आज म्हणतायत त्या मला उशीर झाला का? उशीर मग किती वाजता येतात ते रोज? 6:30. 6:30ला. तरी आजी रोज 6:30ला येतात, पण काही नातू वगैरे आहेत त्यांचे घरी त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला. मुलं सोडत नाही बऱ्याच वेळा आजीला, है ना. आणि बघा 10 वर्ष चालतात आणि 70 वर्षाचे आहेत आणि आपण 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्षाचे तरी बाहेर पडत नाही, चालत नाही. पण आजीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आजीला कोणता त्रास आहे आपण त्यांच्याकडून ऐकूया. काय त्रास आहे तुम्हाला? मला तरच काहीच नाही, गोळी नाही गाडी नाही. गोळी नाही, गाडी नाही. साखर आहे हां हां, तपाशीत नाही. तपाशीत नाही. बरं, आजीला शुगरचा त्रास म्हणतायत त्या, पण डॉक्टर कधी जातही नाही. डॉक्टरकडे जात नाही. आजी शुगरचा त्रास आहे असं म्हणतायत, पण त्या डॉक्टरकडे जात नाही आणि गोळी पण घेत नाही. फक्त त्या चालत आहेत. 10 वर्ष झाले त्या चालत आहेत आणि छान अनुभव आहे त्यांचा आपल्यासाठी. म्हणजे रोज चालताय, हां रोज चालताय, तीच गोळी त्यांची. म्हटलं तुम्हाला पण BP शुगरचा त्रास असेल, वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोज चाललं पाहिजे. तुम्ही चाललाय? बरं, आजी घरी चाललाय. बरं, बाय आजी, भेटूया उद्या. हां मैत्रिणींनो, आता आजी घरी गेल्या त्यांच्या आणि त्यांना शुगर आहे, पण 10 वर्ष त्या चालत आहेत, पण त्या गोळी वगैरे घेत नाही आणि डॉक्टरांकडे पण जात नाही असं त्यांनी स्वतः मला सांगितलं. आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस इतके वयस्कर माणसं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. आपण पण बघितलं पाहिजे की आपण रोज किती चालतो, किती व्यायाम करतो. तर तुम्ही पण आजपासून किंवा उद्यापासून लगेच सुरुवात करा, वॉकिंग करा, व्यायाम करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. BP शुगर असेल किंवा पुढे होऊ नये याची काळजी घ्या. जरी तुम्ही बारीक असाल, तुम्हाला कोणताही त्रास नसेल, तर पुढे आपल्याला कोणताही त्रास होऊ नये त्याच्यासाठी व्यायाम केला पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे. आणि छान रिझल्ट आहे आजींचा. 10 वर्ष त्या इतक्या फिट आहेत आणि 2 राऊंड मारले बहुतेक त्याने, माझ्या अगोदरपासून आल्या होत्या. दम लागतोय. तुम्ही पण नक्कीच वॉकिंग करा, व्यायाम करा. माझे जे व्हिडिओ आहेत ते बघून व्यायाम केले तरी चालतील. हेल्दी आहार घ्या
आणि पल्लवी फिटनेस ब्लॉगला असंच सपोर्ट करत राहा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील, वजन कमी करण्यासाठी, तसेच वेगवेगळे अनुभव. दम लागतोय, चढ आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा माझा दुसरा राऊंड चालू आहे. पहिला राऊंड झाला आहे, दुसरा राऊंड झाला आहे. स्टेप किती झाल्यात माहिती नाही. आणि आमच्या दोघांची चुकामुक झाली आहे, माझी आणि माझ्या मिस्टरांची. त्यांचे 3 राऊंड झालेत, माझे 2च झालेत. आणि छान वाटतं, घाम भरपूर आला आहे. एक्सरसाइज आणि वॉकिंग पण केल्यानंतर खूप छान रिझल्ट मिळतो. म्हणून तुम्ही पण वॉकिंग आणि एक्सरसाइज केलीच पाहिजे रोज. किती राऊंड? 3. घाम निघाला. ठीक आहे, चालते. चला. वॉकिंग केल्यानंतर थोडा वेळ आम्ही रिलॅक्स केला. त्याच्यानंतर मिस्टरांनी इथे शीर्षासन तसेच पोट कमी करण्यासाठी जे व्यायाम करतात रोज ते केले. ते रोज टेकडीवरती येतात, जरी मी नाही आले तरी इथे येऊन ते शीर्षासन वगैरे करतात. त्यांना नाईट ड्युटी असते, जागरण होतं त्यांचं रात्रीचं, मग डोकं दुखतं कधी कधी, त्याच्यामुळे मग ते शीर्षासन रोजच करतात. त्याने डोकेदुखी जी आहे ती कमी होते त्यांची, त्याच्यामुळे ते गोळी वगैरे घेत नाही डोकेदुखीची. व्यायामानेच त्यांचे जे ॲसिडिटी, पित्त, डोकेदुखीचा जो त्रास आहे तो कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि ते पण रोज वॉकिंग आणि जे व्यायाम आहेत ते करत असतात. आणि बरेच वेळा ते 24 तास ड्युटी बाजूला असली तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा जराशा बदलतात. त्याच्यामुळे थोडंसं जे वाढलेलं पोट आहे ते कमी करण्यासाठी ते रोजच व्यायाम करतात, चालतात. तसंच त्यांचं डाएट तर माझ्यापेक्षा जास्त कडक आहे. गोड पदार्थ खात नाही, चहा पित नाही, बाहेरचं फास्ट फूड वगैरे काहीच खात नाही. फक्त घरात बनवलेलं जे पदार्थ आहे, जेवण आहे, जो डबा मी देते तो. आणि तिथे गेल्यानंतर फक्त मेसचं जेवण असतं त्यांना. आणि मेसचं जेवण तुम्हाला माहीतच आहे, बऱ्याच वेळा तेलकट वगैरे असतं, पण पर्याय नसतं. ते जेवण त्यांना करावं लागतं फक्त बाहेर ड्युटी असेल त्यावेळेस. त्याच्यामुळे ते व्यायाम तर करतातच, पण चहा वगैरे पण घेत नाहीत ते मित्रांसोबत बाहेर गेल्यावर. पार्टी वगैरे तर अजिबातच नाही. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या मिस्टरांना ह्या सवयी सांगा आणि व्यायाम करायला लावा. वॉकिंग, त्याच्यानंतर थोडीफार एक्सरसाइज केल्यानंतर आता घरी निघालो आहे आम्ही. मुलांना आज आणलेलं नव्हतं कारण की थोडी थंडी आहे, त्याच्यामुळे त्यांना परत सर्दी वगैरे होणार. त्याच्यासाठी त्यांना आणलं नाही, तरी त्यांना संध्याकाळी थोडा वेळ फिरायला आणतात त्यांचे बाबा, ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस. आता घरी निघालेलो आहे. घरी गेल्यानंतर नाश्ता वगैरे करणार. त्याच्यानंतर परत आपला संवादाचा जो क्लास आहे एक्सरसाइजचा तो होणार. तर तुम्ही पण रोज वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी तुम्ही किती ॲक्टिव्ह राहत आहे, तुमची शरीराची हालचाल किती आहे दिवसभर, तुम्ही आहार कसा घेताय, हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पण असंच रोज सकाळी उठा, लवकर उठा, वॉकिंग करा. आणि आता थंडी हळूहळू सुरू झाली आहे. मग थंडीमध्ये कसं बऱ्याच वेळा आपण झोपून राहतो आणि थंडीमध्ये काय होतं, भूक पण जास्त लागते. मग बऱ्याच वेळा आपण जेवण जास्त करतो किंवा भरपूर खातो. आपल्याला जे पदार्थ आवडतात ते लाडू वगैरे करून खातो एनर्जेटिक, पण आपण व्यायामच करत नाही, बरोबर आहे. जरी तुम्ही लाडू वगैरे खात असाल बनवून, थंडीमध्ये भरपूर जेवण करत असाल, ड्रायफ्रूट्स खात असाल, पण तितका तुम्ही व्यायाम, तितकं शरीराची हालचाल पण तितकी ठेवली पाहिजे. आणि मी बघा आता टेकडी जी आहे ती टेकडी उतरून हळूहळू चाललेली आहे, तुमच्यासोबत बोलत हळूहळू चालली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नक्कीच तुम्ही रोज उठून किंवा सकाळी किंवा संध्याकाळी वॉकिंग कराल, एक्सरसाइज कराल असं मला वाटतं. आणि तुम्ही फिट राहण्याचा प्रयत्न कराल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्यायाम करा, फिट राहा. टेक केअर. बाय बाय.